मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम। राज ठाकरे त्यांच्या आईना घेऊन अनेक वर्षानंतर मातोश्री निवासस्थानी। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता। स्वबळावर की युतीमध्ये लढायचं, जिल्हा पातळीवर निर्णय घ्या। बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका न करण्याच्याही सूचना। हेवे दावे ठेवू नका, नागरिकांची कामं पूर्ण करा, तरच लोक तुमच्याकडे समस्या विश्वासाने घेऊन येतील। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। स्थानिक पातळीवरील मवियाच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीमध्ये घोटाळेच केले। पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले, रात्री बँका चालू ठेवल्या, संजय राऊतांची टीका। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमानी यांची अजित पवारांवर जोरदार टीका। राज्यावरील कर्जाचा उल्लेख करताना निशाणा। आमदार संग्राम जगतापांना पक्षाकडून नोटीस। अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरेंनी नोटीस बजावली। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगतापांना वक्तव्य भोवलं। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। जगतापांची वक्तव्य सामाजिक ऐक्याला बाधा आणणारी, सुळेंची प्रतिक्रिया। निलेश घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी। अतिरिक्त माहिती ठाव ठिकाणा मिळावा यासाठी नोटीस। इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची पुणे पोलिसांना मदत। तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घायवळला पासपोर्ट मिळाला, कुणाचा दबाव होता? निवडणुकीमध्ये घायवळनं कुणाचं काम केलं? फडणवीसांकडून सवाल उपस्थित। सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर। मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचं नावही घेतलं। रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला। एकनाथ शिंदेंना भेटून बाजू मांडणार रवींद्र धंगेकरांची माहिती। पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत, मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय? धंगेकरांचा सवाल। अजित पवार आमचे नेते, पण प्रशासन दादांचं कितपत ऐकतं? रवींद्र धंगेकरांकडून शंका व्यक्त। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।